श्री स्वामी समर्थ. इकडे टिफिनला होणारी झटपट अशी गवाराची सिंपल भाजी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी लसूण असं टाकून घेतलं आणि नंतर कांदा टाकला. कांदा टाकल्यावर कांदा रेड होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा. हा कांदा कच्चा नाही ठेवायचा, नंतर तर बरोबर नाही लागत. ते कांदा परतल्यावर मी धुवून घेतलेली गवार टाकली आणि ही गवार जाड असेल तर तुम्ही बॉईल करू शकता, पण मी जाड नव्हती म्हणून अशीच धुवून टाकून दिली. थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यावर याला झाकण ठेवून कमी 5 ते 7 मिनटं ठेवलं मी कमी गॅस करून आणि माझी गवार छान अशी शिजली होती. नंतर तुम्ही जे बेसिक मसाले असतात घरातले ते टाकू शकता. तर मी ते इकडे पहिले हळद टाकून घेतली, रेड चिली पावडर टाकली आणि काश्मीरी लाल मिर्च टाकली आणि थोडासा मसाला टाकला. हे टाकल्यावर छान असं परतवून घेतलं. कमी गॅस ठेवायचा. परतल्यावर इकडे मी त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला. ते काही माझ्याने क्लिप शूट नाही झाली. शेंगदाण्याचा कूट टाकून थोडंसं किंचित असं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं टाकलं आणि कमी गॅसवर याला चांगली होऊ दिली. परत हलवून घ्यायची. बघा किती छान अशी भाजी रेडी झाली, झटपट अशी. बघा तेल पण छान आलं होतं भाजीला. आणि नंतर लास्टला मी इकडे कोथिंबीर ॲड केली. खूप छान टेस्टला झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला म्हटलं भाजी झाली तर इकडे हजबंडचा टिफिन वगैरे पॅक करून घेतला. इकडे चपाती वगैरे ठेवली आणि भाजी टाकली छान अशी. चला भेटूया पुन्हा.